वेळ. कौस्तुभ परांजपे यांचं हे लेखन मी सादर करतोय. दत्ता सरदेशमुख. वेळ. अरे उठा आता, ही काही झोपायची वेळ आहे का? किंवा अरे आता आंघोळीला जा, थोड्या वेळानं जेवायची वेळ होईल, अशा वाक्यांपासून चला आटपा लवकर लवकर, वेळ होतोय, वेळेवर निघायला पाहिजे, म्हणजे वेळेवर पोचू आपण, अशा अनेक वाक्यात आपला वेळेचा संबंध येतोच. म्हणजेच उठल्यापासून झोपेपर्यंत आपल्यासोबत असतो तो वेळ, आणि झोपल्यापासून उठेपर्यंत जातो तो देखील वेळ. वेळ सेकंद, मिनिट, तास, दिवस यानुसार सगळ्यांसाठी सारखाच असला तरी प्रत्येकाचा त्याकडे बघण्याचा आणि त्याबद्दल सांगण्याचा प्रकार वेगळा असतो. वेळेनुसार काही गोष्टी बदलतात, तर काही वेळा आपल्याला बदलावं लागतं. वेळेनुसार प्रहर बदलतात किंवा प्रहरानुसार वेळ बदलते. ऋतूसुद्धा बदलतात. काही वेळा वेळ कसा घालवायचा हे कळत नाही, तर कधी तो कसा गेला हे देखील समजत नाही. काही जण काही वेळा ठरवून टाळतात, तर काही वेळात वेळ काढतात. काही गोष्टी वेळेवर व्हाव्यात किंवा कराव्यात असा कल असतो, तर काही गोष्टीत कितीही करावंसं वाटलं तरी वेळेचं बंधन असतं. मग वेळेवर, वेळेनुसार काही गोष्टी आटोपत्या घ्याव्या लागतात, तर काही करायच्या राहतात सुद्धा. वेळेवर काही आठवल्याचा आनंद असतो, तर काही आठवलं नाही याची खंत असते. काही गोष्टी आपल्याला वेळेवर सापडत नाहीत, तर काही दिसतात त्यावेळी त्या नको असतात. काही ठिकाणी भेटायलासुद्धा वेळ घ्यावी लागते, तर काही अरे वेळेचं काय, केव्हाही ये असं मनमोकळेपणानं सांगतात. काही गोष्टी करताना ही काही वेळ आहे का असा प्रश्न होतो, तर काही करताना त्याला वेळ पाहायची काय गरज आहे असंही म्हटलं जातं. काही निर्णय घेताना उगाचच वेळ टाळून चालत नाही, तर काही निर्णयासाठी आवश्यक तेवढा वेळ द्यावाच लागतो. बऱ्याच ठिकाणी म्हणजे शाळा, महाविद्यालय, रेल्वे यांचं आपलं आपलं स्वतंत्र असं ठरवलेलं वेळापत्रकसुद्धा असतं. बऱ्याच जणांना वेळेवर योग्य ते उपचार मिळतात, तर काही जणांच्या बाबतीत असे काही उपचार करण्याची वेळ निघून गेलेली असते. काळ आला होता पण वेळ आली नव्हती असं वेळेच्या बाबतीत म्हणतात. वेळेवर काही कमी पडायला नको म्हणून सगळी तयारी अगोदरच करण्याची धडपड असते, तर वेळेवर हाताशी थांब म्हणून कोणाला तरी आपलेपणानं त्याचा वेळ मागितला जातो. एखादी गोष्ट मनासारखी साकार करण्यासाठी काही वेळ जातो, तर होत्याचं नव्हतं व्हायला थोडासा वेळ देखील पुरेसा होतो. चांगल्या गोष्टींसाठी चांगला दिवस बघून आणि ठरवून मुहूर्त काढला जातो, आणि त्याचा उल्लेख आमंत्रणात असतो. हा मुहूर्त म्हणजे वेळच असते. काही वेळेचं अचूक पालन करण्याचा प्रयत्न करतात, तर काहींना वेळेशी बऱ्याचदा काहीही घेणं देणं नसतं. नियोजनात वेळ महत्त्वाची असते, तर बऱ्याचदा वेळेनुसार नियोजन केलं जातं. वेळ सगळ्यांसाठी सारखाच असला तरी प्रत्येकाचा त्याच्याकडं बघण्याचा आणि त्याबद्दल सांगण्याचा प्रकार वेगळा असतो, आणि हे सगळं वेळेवरच अवलंबून आहे. तेव्हा आता वेळेसंबंधी बोलण्याची वेळ संपली. बरे तर मित्रांनो, वेळ या संबंधीचं हे लेखन आपल्याला कसं वाटलं ही प्रतिक्रिया आणि अभिप्राय द्यायला वेळ लावू नका, वेळेवर द्या. कुणाला? लेखक कौस्तुभ परांजपे, जळगाव यांना. त्यांचा मोबाईल नंबर 9579032601. किंवा हे लेखन तुमच्यापर्यंत पोहोचवणारा मी दत्ता सरदेशमुख, 8329730186.